नवी मुंबई पोलिसांच्या सातत्यपूर्ण कारवाईमुळे एकाच ठिकाणी गांजा विकणे धोकादायक झाल्याने आता गांजा विक्रेते फिरस्त्याप्रमाणे रोज जागा बदलून गांजा विकतात। असाच एक प्रकार नवी मुंबईतून समोर आला असून बस थांब्यावर गांजा विक्री करणाऱ्या दोघांना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे। शमशेर पीर खान आणि दिलीप बरुआ असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून संजू उर्फ मोठ, शम्मो, वसीम हे फरार आरोपी आहेत। गांजा विक्री विरोधात नवी मुंबई पोलीस नशामुक्त नवी मुंबई हा उपक्रम राबवत असल्याने गांजा विक्री करणाऱ्यांचे धाबेदार आणले आहेत। त्यामुळे गांजा विक्री करण्यासाठी रोज जागा बदलली जात असल्याने पोलिसांनी त्यावरही नजर ठेवणे सुरू केले आहे। अशाच प्रकारे गांजा विक्री करण्यासाठी ऐरोलीतून मुलुंडकडे जाणाऱ्या गरम मसाला बस थांब्यावर गांजा विकणारे 2 संशयित पोलिसांना आढळून आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याकडे 20,000 रुपयांचा 1 किलो गांजा आढळून आला। काडीदार पाने, बिया, फुले, पाने अशा स्वरूपात सदर गांजा होता। सदर गांजा खरेदी आणि विक्री करण्यासाठी संजू उर्फ मोठ, शम्मो आणि वसीम हे अटक करण्यात आलेल्या आरोपींना मदत करत असल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी शमशेर आणि दिलीप यांना अटक केली असून बाकी तिघांचा शोध सुरू आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दयानंद वनवे हे पुढील तपास करीत आहेत। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।